नमस्कार. आज आपण गणेश तत्व या विषयावर थोडक्यात बोलूया. जय जय रघुवीर समर्थ, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोर्या. आता गणेश तत्व कसं आहे तर समर्थ रामदास स्वामी सांगतात की गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. असं ज्याच्याबद्दल जे काही तत्व आहे ते गणेश कसे आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. त्याचे मूळ तत्व काय आहे आणि त्याला गणेश तत्व असे म्हणतात. गणाधीश म्हणजे काय तर गण या शब्दातून समूह निर्माण होतो. आता असा कोणता समूह तर गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, असा हा समूह निर्माण होतो. या गणेश तत्वाबाबत थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर सर्व गुणांचा समूह समर्थ म्हणतात. तर काय बाबा याचा अर्थ असा आहे की सर्व गुण म्हणजे काय तर हा गुण, सर्व गुण हा प्रकृतीवाचक हा शब्द आहे आणि प्रकृतीमध्ये हे गुण आहेत. आपली जी काही प्रकृती वगैरे आहे त्याच्यामध्ये हे गुण आहेत. प्रकृती स्वरूप जो स्वामी आहे तो मालक आहे आणि पती तो गणपती आहे. वेदांच्या दृष्टीने तो कसा आहे तर गणांचा स्वामी आहे. असा हा गणेश तत्वामधला एक तत्व झाला. ते हा वेदांचा स्वामी आहे असा हा गणेश. त्यांना गणपती म्हणायचे म्हणून गुणांचा स्वामी. आता गुणांचा स्वामी, गणांचा स्वामी, गुणपती, गणपती असे म्हणतात आणि हे याचं सगळ्यांचं म्हणून हे गणेश तत्व आहे. तर ते समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. मग या तत्वाची जाणीव झाल्यानंतर ऐहिक आणि पारलौकिक, पारमार्थिक असे 3 स्तरावर आपल्याला आपल्या जीवनात ते यश प्राप्त होतं. गणाधीश म्हणताना श्री गणेश प्रकृतीवर सत्ता चालवणारे आहेत. आपण कुठल्याही कार्यक्रमाला किंवा एखादा यज्ञ वगैरे असेल तर आपण त्याची सुरुवात आपण गणेशाने करतो आणि त्याच्या अधीनस्थ ही प्रकृती आहे. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणताना मूळ हे सर्वांचा आरंभ आहे आणि या गणेश तत्वातून सर्वांची उत्पत्ती होते. आपण असा विचार केला तर निर्गुणाचा अर्थ निरुपाधिक रूप, निर्गुण आणि गुणातीत असा आहे. त्यामुळे गणेश तत्व जेव्हा प्रकट होते तेव्हा ते शिवशक्तीच्या संयोगातून प्रकट होते. गणेश हे शिवशक्ती हे दोघांचे संयुक्त स्वरूप आहे. शिवस्वरूप व शक्तियुक्त असे आहे. आता शिवशक्तीचा विवाह झाला तेव्हा गणेशाचे स्तवन पूजन झाले होते. तर सगळ्यांना असा प्रश्न पडतो की गणेशाचे स्तवन आणि पूजन झाल्यानंतर शिवशक्तीचा विवाहाच्या आधी गणेश पूजन कसं काय झालं. तर मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मूळच होतं ना तत्व. गणेश तत्व हे मूळच होतं. मग याचाच अर्थ की श्री गणेश हे गजवदन या रूपात प्रकट नव्हते पण गणेश तत्व या रूपात प्रकट होते. मग शिवशक्तीचा विवाह झाला त्यावेळी सर्वप्रथम गणेशाचे पूजन झाले. उत्पत्ती, स्थिती, लय, विग्रह, अनुग्रह ही पंचकृत्य सांगितलेली जातात आणि परमात्म्याचे अनुग्रह नावाचे एक कर्म आहे ते गणेश तत्वाचं कार्य आहे. मग हा आशीर्वादच म्हणजे गणेश तत्वाची पूजा झाल्याशिवाय आपल्याला कुठलंही कार्य करता येत नाही किंवा कार्य होत नाही. असे हे गणेश तत्व अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे. एक गोष्ट अशी होती की अभिनंदन नावाचा एक राजा होता आणि त्याने यज्ञ केला होता. त्याने इंद्राला यज्ञभाग द्यायचा नाकारले. अभिनंदन या राजाने काय केलं, इंद्राला यज्ञभाग द्यायचा नाकारला. त्याचा परिणाम असा झाला, याग आरंभीला तेव्हा इंद्राला कळले की
मला यज्ञभाग दिलेला नाही आहे. त्याला राग आला, इंद्राला राग आला आणि त्याला हे स्मरण झाले, काळाचे स्मरण झाले. इंद्र हा कसा आहे, देवांचा राजा आहे. आणि तेव्हा तो उपस्थित झाला आणि काळाला सांगितले की आज्ञा केली, तू यज्ञभंग कर. म्हणजे कालातीत स्वरूप असं असल्यामुळे त्याला सांगितलं की तू आता यज्ञाचं भंग कर. कारण त्याला बोलवलं नव्हतं, त्याचा यज्ञभाग काढून ठेवलेला नव्हता इंद्राला. त्यामुळे इंद्राला खूप असा राग आला. तर काळाने काय केलं की विघ्नाचे रूप धारण केले आणि हा काळ विघ्नासुर म्हणून प्रकट झाला. यज्ञ करणाऱ्या राजावर त्यांनी अभिनंदन या राजावर आक्रमण केले आणि आक्रमण केले असताना राजाचा त्या यज्ञाचा सुद्धा नाश केला. त्याला हे रोखणं सगळं असंभव होतं, त्याच्या हातात काहीच नव्हतं. प्रत्यक्षात इंद्रालाच यज्ञभाग न दिल्यामुळे ह्या सगळी गोष्टी, या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि तो काळ होता. काळ हा कधीही केव्हाही कोणावरही कुठेही येऊ शकतो. म्हणून सर्व महान असं जे तत्व आहे. आणि हे सगळं पाहून मग सगळे ऋषीसुद्धा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांना शरण जाऊन सांगितले की विघ्नासुरापासून संरक्षण करा, अशी प्रार्थना केली. मग भगवान गीतेत सांगतात की गणना करणाऱ्या वस्तूमध्ये कालगणना हा काळच आहे. गीतेमध्ये श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की मी स्वतः कालातीत आहे, काळरूप आहे. इतका बलवान भगवत स्वरूप असून सुद्धा एकच तत्व म्हणजे कुठलं, ते ज्याच्यावर काळाची सत्ता चालते असे ते गणेश तत्व. म्हणजे त्या गणेश तत्वाला किती महत्त्व आहे. मग गणेशाला शरण जा. त्यांनी काय सांगितलं ब्रह्मदेवाने की तुम्ही आता हे कालातीत स्वरूप जरी होत असेल तरी तुम्ही प्रथम गणेशाला शरण जा. गणेशच विघ्नांचे हरण करू शकेल. सर्व महान ऋषी गणेशाला शरण गेले. भगवान गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि विघ्नासूर जो होता त्याला नियंत्रित केलं. म्हणजे जिथे काही हाहाकार चालला होता, माजला होता, तिथे धीर आला की आता कुठेतरी आपल्याला थोडंसं कोणाचं तरी पाठबळ मिळतं आहे, असा हा धीर आला. म्हणून असंही म्हटलं जातं की भगवंत विनायक हे भगवत स्वरूप आहे. विनायक कसे आहेत, भगवत स्वरूप, आणि विघ्न हे कालस्वरूप आहे. म्हणजे कोणावर कितीही प्रसंग आला तरी आपण हे गणेश तत्वाची आठवण आपल्याला करावीच लागते. आणि गणपतीला शरण जातात अशा वेळी सांगितलं होतं तुम्ही गणपतीला शरण जा म्हणून. ते गणेश तत्वाला, गणपतीला शरण गेले. गणपतीकडून आपल्याला काय मिळते तर एक सकारात्मक ऊर्जा मिळते. आपण त्याच्यामधून काहीतरी शिकू शकतो. आणि कलियुगामध्ये काय तर चंडीदेवी व भगवान विनायक यांची उपासना करतात, कारण ती फलदायिनी आहे. म्हणजेच की महिषासुरमर्दिनी व गणेश असं एकत्र समूहाचं स्मरण केलं जातं आणि हे एक रूप आहे. म्हणजे काय, कलियुगामध्ये संघशक्ती आहे. कलियुगात असं सांगितलेलं आहे की संघशक्ती आहे. तुम्ही एकत्र आल्यानंतर कुठल्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो आणि कसा अशी ही संघशक्ती आहे. म्हणून या संघशक्तीला कलियुगामध्ये महत्त्व आहे. दोन्ही देवता हे समूहाचं प्रतिनिधित्व करतात आणि अशा या देवता आहेत. असं हे गणेश तत्वाचं जर आपण बघितलं स्वरूप तर आपल्याला समजून येतं की गणेशाला आपण वंदन केल्यानंतर कुठल्याही कार्याची सुरुवात आणि ही नेहमी चांगलीच होते. अशा प्रकारे गणेशाची उपासना केली जाते. सांघिक कार्य, समाजाला एकत्र आणण्याचं कार्य, गणेश व देवी यांची उपासना अनिवार्य आहे. कारण ती संघशक्ती समाजाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत असते किंवा त्याच्यावर संस्कार चांगले होत असतात. आणि ते कार्य कसं आधीपासूनच, म्हणजे शंकराचार्य प्रभू, रामदास स्वामी, अनेक संत सत्पुरुषांपासून हे गणेशाकडून सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. हे सामर्थ्य जे गणेशाची उपासना केल्यानंतर सरस्वती देवीसुद्धा आपल्याला प्रसन्न होते आणि हे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होते आणि मग हे कार्य पुढे नेलं जातं. असं हे गणेश तत्व आहे. गणेशाला गणांचे गणपती अथर्वशीर्षामध्ये असं म्हणतात, तत्वमसी म्हणजे गणेश आहेत. तत्वमसीमध्ये तत् आणि त्वम असी असे 3 शब्द आहेत. तत्वमसी
तत् म्हणजे ब्रह्म. तत् म्हणजे काय तर ब्रह्म. त्वम म्हणजे जीव. असी म्हणजे तत्त्वमचे एकत्रीकरण आहे. तत्त्वमसी. जीव आणि ब्रह्माचं हे एकत्रीकरण. असं हे अतर्क्य रूप आहे ते गणेश तत्व आहे. आणि आपण जर विचार केला तर भगवंताच्या ठिकाणी या गोष्टी सगळ्या शक्य आहेत. म्हणून गणपतीला गजाननी या रूपात आपण बघतो. आणि त्यावेळी भगवान श्री गणेश आहेत. त्यांचे मस्तकापासून मुखापर्यंत चा जो भाग आहे तो गजाचा भाग आहे. आणि कंठापासून खाली चरणापर्यंतचा जो भाग आहे तो मनुष्याचा, म्हणून गजानन, गजवदन या रूपात जेव्हा श्री गणेशाचे आपल्याला दर्शन होते किंवा आपण दर्शन घेतो, तत्पादवाच्यम हा नरदेय आहे. म्हणजे हे दोघांचं एकत्रीकरण असं गणेशाचं रूप आहे. गजवदन आहे, गणपती आहे, म्हणून त्याला तत्वमसी असं म्हणतात. कारण आपल्या देहामध्ये मस्तकाला उत्तमांग असं म्हणतात. म्हणजे अंगातील उत्तम अंग कुठलं असेल तर शिर, मस्तक असं आपलं उत्तम अंग आहे. त्या देहाला उत्तम अंग असं म्हटलं जातं. मग म्हणजे असा विचार केला तर मस्तकाचा उत्तमांग हे भगवान गणेशाचे हस्तिमुखाचे आहे. उत्तमांग म्हणजे गणेशाचं हे हस्तिमुख आहे, हत्तीचं मुख. आणि कंठापासून खालील भाग आहे तो माणसाचा आहे. म्हणून तो जीव वाच्य त्वमपर आहे. आणि गणपतीला म्हणजे आपण या रूपामध्ये गणपतीचं आपण पूजन करतो. घरोघरी त्याची पूजा केली जाते. आता एकदंत असण्याचं कारण म्हणजे माया ही एक आहे. एकदंत म्हणजे काय तर माया ही एक आहे आणि त्या मायेला हातात शस्त्र म्हणून धारण केलं आहे. आणि मायेला धारण करणारे हे श्री गणेश आहेत. तर गणेशाचे चतुर्विध पूजन चतुर्विध प्रकारे केले जाते. मग ज्ञानस्वरूप गणेशाचे पूजन केले जाते. तर ते ज्ञानी लोक करतात, जे सगुणाची उपासना करतात, ज्यांना आकाराची अपेक्षा नाही, निराकार ओंकार स्वरूप गणेशाचे पूजन करतात. सामान्य भक्त गजवदन स्वरूपाचे पूजा करतात. मूलाधार स्थिती स्थितोसी नित्यम असं म्हटलं जातं. त्या मूलाधारामध्ये स्थिर असणाऱ्या गणेशाचे पूजन करतात. मग ते रूप कसं आहे, मूलाधाराचं रूप कसं आहे तर मूलाधार चक्र माकड हाड गणेश तत्व. स्वाधिष्ठान म्हणजे ब्रह्मदेवाचं स्थान, उत्पत्ती. आणि नाभी चक्र म्हणजे नाभी, वासना, विष्णू. अनाहूत चक्र म्हणजे हृदय, म्हणजे शिवाचं स्थान. विशुद्ध कंठ, देवाचे स्थान. आज्ञाचक्र भूमध्य, गुरुस्थान. आणि हृदयस्थान चक्र मस्तक. असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की कुठल्या मूलाधार चक्रापासून ते सहस्त्र चक्रापर्यंत त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. इडा व पिंगला अशा दोन नाड्या मेरुदंडातून वाहतात. पोकळ नाडी आहे तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. आणि आपण म्हणजे शिवांना परवानगी दिली नाही ही कथा ऐकतो ना. योगशास्त्रानुसार द्वारपाल म्हणजे गणेश ही कुंडलिनी शक्ती आहे. म्हणजे योगशक्तीमध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मूलाधार स्थितोसी नित्यम म्हणजे हे गणेश तत्व आहे. गणेशाला प्रसन्न करून योगमार्गाने प्रवास करताना गुरूंना वंदन करून कुंडलिनी शक्ती जागृत होते. आणि सद्गुरूंनी ते पुढे ढकलल्यानंतर ती जागृत झाल्यानंतर मग तो जो शिष्य आहे तो ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो किंवा त्याला सहजरित्या गणेश कृपा घडते. असं योगमार्गाचं सुद्धा त्यांनी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आपल्या सत्कर्मात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाचे पूजन केले जाते. आणि ही पूजा मनापासून केली जाते. प्रथम पूजा ही केली जाते ती गणेशाची. मग त्या गणेशाचे पूजन करताना त्याचं स्तोत्र म्हणतात, त्याची आराधना करतात, गणेशाला प्रसन्न करतात. मग विघ्न येऊ नये आले तर त्याचे मग व्यवस्थित पूजन झाल्यानंतर
त्याच्यावरती गणेशाची कृपा होते. आणि याचा अर्थ असा की त्या काळामध्ये सुद्धा गणेशाचा हा सत्संग घडला जातो आणि गणेशाची कृपा होते आणि सत्संग वाढतो. असं हे गणेश तत्वाचं रूप त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळेस जो सत्संग गणेश तत्व कसं आहे शास्त्रानुसार वगैरे आपण जर हे बघायला गेलो तर याच्यामध्ये गणेश तत्वाचं जे वर्णन केलेलं आहे ते कुठल्या स्वरूपात आहे असं हे गणेश तत्व. या गणेश तत्वाला वंदन करून कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही. म्हणून गणेशाला गणेश तत्व असं आहे की प्रथम वंदितो गजानन, प्रथम वंदितो एकदंत असं जे म्हटलेलं आहे हे गणेश तत्व आहे. तर त्या गणेश तत्वाकडून आपल्याला काय मिळतं तर बुद्धी मिळते, स्थैर्य मिळतं, लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी असं म्हटलं जातं ना. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव सर्व खलविदम ब्रह्मासी, त्वम साक्षात आत्मासी नित्यम वृत्तम वच्मी सत्यम वच्मी. हे जे अथर्वशीर्षामध्ये त्यांनी दिलेलं आहे असं हे गणेश तत्व आहे. आणि या गणेश तत्वाला आजच्या दिवसामध्ये प्रत्येकजण आपल्या घरोघरी गणेशाची उपासना पूजा करतात, गणेशाची स्थापना करतात, त्याचं ते गणेश तत्व समजून घेतात आणि गणपतीचा आशीर्वाद आपल्याला लाभो, गणपतीकडून आपल्याला चांगली बुद्धी मिळो, अशा प्रकारे हे प्रत्येक घरोघरी ही उपासना चालू असते. आणि आजच्या या गणेश तत्वाला वंदन करून सर्वांच्या घरामध्ये गणेशाचे पूजन झालेलं आहे आणि या निमित्ताने गणेशाकडून त्यांना चांगली बुद्धी, स्थैर्य असं सर्व काही त्यांना मिळावं अशी आपण गणेश तत्वाकडे एक प्रार्थना करूयात. आणि आपण या गणेश तत्वाचं स्वरूप समजून घेतल्याबद्दल एक थोडक्यात मी माहिती याच्यामधून आपल्याला दिलेली आहे. असं हे गणेश तत्व आहे. मी माझ्या वाणीला विराम देते. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ.